बाहेर येऊन उभा राहिला. मीनवाईलमध्ये डॉक्टर आले होते. डॉक्टरांनी त्या माणसाच्या चेहऱ्यावर पाणी मारलं, त्याला हे केलं. तो शुद्धीवर आला उठून, कुठं आहे तो विद्यार्थी, मी त्याला सोडणार नाही, अमुक करणार नाही ते. तर त्याच्या प्रिन्सिपल म्हणले, सर तुम्ही शांत व्हा, यू आर रिस्पेक्टेबल प्रोफेसर अपॉइंटेड बाय युनिव्हर्सिटी ॲज ए इन्स्पेक्टर टू सी द कॉपीज हिअर, प्लीज तुम्ही तुमच्या हुद्द्याप्रमाणे वागा. त्याच्यावर तो अजून आदवा बोलायला लागला. मी नोवेलमध्ये तिथे इन्स्पेक्टर आला. इन्स्पेक्टरनी चौकशी केल्यावर इन्स्पेक्टरला इन्स्पेक्टरने त्यांच्या पुढे हात केला की सर आय एम इन्स्पेक्टर अमुगम. यांनी त्याचा हातात घेतल्यानंतर त्या इन्स्पेक्टरला थोडंसं खडकलं. त्याने चेक केलं. त्याने म्हणलं सर तुमचा हात बघू जा. त्याने हात बघितला आणि म्हणलं कुठल्या कॉलेजमध्ये, आपलं नाव काय, प्रोफेसर अरविंद. कुठल्या कॉलेजमध्ये प्रोफेसर, ते युनिव्हर्सिटीने नेमलेलं पत्र देता का. त्यांनी लगेच तत्परतेनं काढून पत्र दिलं. यांनी पत्र वाचलं. पत्रावरही प्रोफेसर अरविंदचा उल्लेख होता, कॉलेजचाही उल्लेख होता. त्यांनी कॉलेजला त्या ह्याच्यावर अपॉइंटमेंटवर त्यांच्या नावापुढे त्यांचा मोबाईल नंबर होता. मोबाईल नंबरवर इन्स्पेक्टरने फोन लावला तर मोबाईल नंबर स्विच ऑफ लागायला लागला. त्याने विचारलं सर तुम्ही इथं सर्चिंग करता आला, तुम्ही ॲज अ इन्स्पेक्टर इथं आला, तुमचा मोबाईल कुठं आहे. नाही ते चुकून घरी राहिला असेल, माझ्या लक्षात नाही आत्ता. ठीक आहे तुमचं म्हणणं काय. या मुलाच्या टेबलाखालती मला कॉपी सापडली. तो बसून लिहित होता. ठीक आहे म्हणे, कुठं सापडली. तर म्हणलं तो बसून लिहित होता, त्याच्या पाठीमागच्या बाजूला खालती पडलेली होती. तर इन्स्पेक्टर त्याच्यावर म्हटलं मग ही अशी शक्यता की त्याच्या मागच्या मुलाने पुढं कॉपी टाकली असण्याची शक्यता जास्त आहे. तो बसून मागं हात करून कॉपी टाकणार, त्याच्याऐवजी पुढचा मुलगा बसल्या बसल्या पुढनं त्या पोकळीतनं कॉपी टाकू शकतो ना. तुम्ही हे प्रकरण एवढं ताणलं का. बरं ठीक आहे तुम्ही म्हणताय ना हे कॉपी आहे, तर ही कॉपी मला बघू दे. त्यांनी त्या प्रिन्सिपलला बोलवलं आणि सांगितलं की ही कॉपी व्हेरीफाय करा आणि सांगा मला ही कॉपी आहे का नाही. त्यांनी तो कागद घेतला आणि वाचला. सर म्हणले सर हा विषय ज्या कागदावर हा जो विषय आहे या विषयाचा पेपर 3 दिवसापूर्वीच झालेला आहे. मग कदाचित 3 दिवसापूर्वी कुणीतरी तो बोळा तसा फेकून दिला. 3 दिवसात तुमच्याकडनं झाड पूर्ण झालेलं दिसत नाहीये. तर नाही असंही असू शकेल की 2-3 दिवसापूर्वीचा कागद राहिलेला लक्षात आला म्हणून आज त्यांनी त्या कुणीतरी फेकून दिला असेल. तर हां क्वाईट पॉसिबल, हेही शक्य आहे. पण ज्या विषयाची कॉपी नाहीये त्या विषयाच्या कॉपी करता आकारण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला का त्रास दिला. ठीक आहे म्हणे, तुम्ही मला सांगा तुमच्या मिसेसचं नाव काय आणि तिचा मोबाईल नंबर काय. ह्याच्यावर ते अरविंदराव गडबडले. त्यांनी नाही माझ्या बायकोकडं मोबाईल नाही म्हणून सांगितलं. ते म्हणले ठीक आहे. ज्या कॉलेजचे ते प्रोफेसर होते त्या कॉलेजला त्यांनी फोन लावला आणि त्यांच्या घरचा पत्ता मिळवला. अर्थात तोपर्यंत त्यांनी महेशनी हात उचलला म्हणून गुन्हा दाखल करावा किंवा काय करावं याबाबतची प्रिन्सिपलबरोबर चर्चा करायला सुरुवात केल्यावर त्यांनी प्रिन्सिपलने सांगितलं की सर ही LLBची बॅच आहे, हे सगळे होणारे भावी वकील आहेत. एक तर आमच्या कॉलेजमध्ये अशा प्रकारचं हे या शहरातलं नंबर 1चं कॉलेज, आमच्याकडं अशा प्रकारचा प्रकार होत नाही. पण ॲज ए रुटीन चेकअप आणि हे याच्याकरता युनिव्हर्सिटी ज्या कोणा इन्स्पेक्टरला पाठवल त्याला आम्ही सन्मानपूर्वक वर्गात फिरण्याची परवानगी देतो आणि हे करतो. पण या गोष्टीच्या बाबत मीही युनिव्हर्सिटीवर आक्षेप दाखल करणार आहे, कारण हा विद्यार्थी त्यातला नाही. जे एक लक्षात घ्या, युनिव्हर्सिटीकडनं ही फॅसिलिटी देण्यात आलेली आहे की जर समजा तुमचे काही विषय राहिले तरी तुम्ही AT-KT घेऊन पुढच्या वर्षात प्रवेश करू शकता. पण या मुलाचं असं आहे की आत्ता हे त्याचं 4थं सेमिस्टर आहे आणि याच्या पहिल्या 3 सेमिस्टरमधला कुठलाही विषय बॅलन्सला नाही. प्रत्येक विषयात तो डिस्टिंक्शनपेक्षा जास्त मार्कांनी हे झाला. असा विद्यार्थी कॉपी करेल असं मला वाटत नाही. म्हणून मी या विद्यार्थ्याच्या बाजूनं उभं राहणार आहे. तुम्ही आत्ता गुन्हा दाखल करू नका अशी मी एवढ्याकरता विनंती करतोय की उद्या असं काही आत्ता तुम्ही कागदावर आणलं तर ती गोष्ट या मुलाला
LLB झाल्यानंतर सनद घेताना त्रासदायक ठरू शकते. इन्स्पेक्टरने विचार केला, ठीक आहे हे करतो, थांबतो मी तोपर्यंत आपण प्रोफेसर साहेबांची बाजू ऐकून घेतली पाहिजे. प्रोफेसर साहेबांच्या बाबत मला थोडासा संशय येतोय, कारण ज्या प्रकारचा राकट त्यांचा हात आहे तसा मी आजपर्यंत कुठल्याही प्रोफेसरचा हात बघितलेला नाही. ठीक आहे म्हणे, तरी पण आपण हे करू. म्हणून मग त्यांनी ज्या कॉलेजचे ते प्रोफेसर होते त्या कॉलेजला फोन लावला आणि विचारलं, प्रोफेसर अरविंद तुमच्याकडे प्रोफेसर आहेत का? म्हणले हो, ते चांगले हुशार प्रोफेसर आहेत. ओके, मग त्यांचा पत्ता देता का? ठीक आहे, मग त्यांना पत्ता घेतला. त्या पत्त्यावर त्यांनी ज्या वेळेला गाडी पाठवली त्यावेळेला मिसेस अरविंदकडं मोबाईल सापडला. त्यांनी मिसेस अरविंदला घेऊन आले, बघितलं. ते म्हणले नाही, हे माझे मिस्टर नाही आहेत. मग मात्र प्रोफेसर साहेब गडबडले. मग त्यांनी हळूच कबूल केलं, नाही माझा मित्र आहे प्रोफेसर अरविंद, माझंही नाव अरविंदच आहे, मी आपल्या इथल्या ऑटोमोबाईल कारखान्यात हेड मशिनिस्ट आहे. काल रात्री आमची पार्टी होती, त्या पार्टीला बसलेला असताना सहज आमच्यात पैज लागली की आम्ही एकमेकांची भूमिका किती चांगल्या पद्धतीनं करू शकतो. त्यावेळेला त्यांनी मला आज माझा नंबर, उद्या त्यांचा, म्हणून त्यांनी मला त्यांचं अपॉइंटमेंट लेटर दिलं. आणि अपॉइंटमेंट लेटरवर काय फोटो बिटो नव्हता, त्यामुळं माझ्याकडं अरविंद असल्याचं कार्ड होतं. त्या जोरावर मी इथं येऊन संपूर्ण चेकअप करून जायचं आणि कोणाची शंका आली नाही पाहिजे. मी सही करताना अरविंद अशी सही करून बाहेर पडायची. ती जर पडलं तर मी पैसे जिंकलो म्हणून मला प्रोफेसर अरविंद 5,000 रुपये देणार होते. आणि दुसऱ्या दिवशी ते माझ्या ह्याच्यात येणार होते, कारखान्यात येणार होते. आणि माझ्या कारखान्यात जर ते मशिनिस्ट अरविंद म्हणून काम करू शकले तर मी त्यांना 10,000 रुपये देणार होतो. अशी पैस ठरलेली होती. म्हणजे त्यांचे घेतलेले 5,000 प्लस माझ्याकडनं बक्षिशीचे 5,000 अशी आमची काल रात्री ड्रिंक्स घेताना ठरलेली पैज होती. म्हणून ते इन्स्पेक्टरने विचारलं, मूर्खा, शेवटी मेकॅनिक ते मेकॅनिक राहिलास, जर एवढं सगळं होतं तर तू हे का केलं? नाही, मलाही दाखवायचं होतं ना की मी काहीतरी करू शकतो. माझी पोस्ट इन्स्पेक्टर होती म्हणून मी केलं. झालं. या प्रकरणामध्ये त्या प्रोफेसरलाही बोलवून घेण्यात आलं, प्रिन्सिपलही मध्ये पडले आणि प्रकरण सामोपचाराने मिटवण्यात आलं की परत प्रोफेसरांनी असल्या बाष्कळ आणि चुकीच्या पैजा लावायच्या नाहीत. आणि या प्रकरणात मात्र मेकॅनिक अरविंदला मार खावा लागल्यामुळं तो, म्हणजे एका कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपल्याला एका धडकीत बेशुद्ध पाडलं, ही गोष्ट त्याला खूप अपमानास्पद वाटली. आणि दोघंही मग ते प्रोफेसरने सांगितलं की बाबा प्रोफेसर साहेब, मी जर ही केस बोर्डावर घेतली तर या विद्यार्थ्याचं काय होईल, त्याला तर क्षमा मिळेल कारण त्यांनी काही केलेलंच नाही आहे. मुळात तुम्ही पकडलेली गोष्ट ही कॉपीच नव्हती, तो पेपर 3 दिवसापूर्वी झालेला आहे. म्हणजे तुमच्या मित्रांनी जी शायनिंग केली आहे ना, त्या शायनिंगच्या बदल्यात तुमची नोकरी जाऊ शकते आणि याच्यावर 420 दाखल होऊन फोर्जरी करण्याकरता ह्याला कमीत कमी 7 वर्षाकरता खडी पडवायला मी पाठवू शकतो. तर हे सांगितल्यावर दोघेही घाबरले. दोघेही अरविंदांनी अगदी क्षमाभिमा मागितली, निघून गेले. वास्तविक पाहता ही केस इथं मिटायला पाहिजे होती. इकडे महेशने LLB पास झाला सेकंड इयर LLB पास झाल्यानंतर त्यांना BSL डिग्री मिळते. ती डिग्री आणि पहिली ओरिजिनल डिग्री, याच्यावर त्यांनी UPSCचा फॉर्म भरला की 3rd इयर करता करता आपण हाही अभ्यास करू. दिवसामागून दिवस जात होते. महेशच्या अभ्यासात प्रगती चाललेली होती. आणि एक व्यक्ती होती की जी त्याच्यावर पूर्ण लक्ष ठेवून होती. त्याची डे टू डे रुटीन, त्याचं वागणं, त्याच्याबाबतचं काही सापडतं का बघा. मीनवाईलमध्ये UPSCचा रिझल्ट लागला. म्हणजे LLBचं लास्ट इयरचं लास्ट सेमिस्टर आणि UPSCचा रिझल्ट एकाच वेळेला लागला. तर LLBचं फायनल इयर करायच्या तयारीत महेश होताच. त्याच वेळेला UPSCचा रिझल्ट लागल्यामुळं त्यांनी UPSCला तो 52 रँकनी पास झालेला होता. इंटरव्ह्यूची येते तयारी. मग
त्याच्यासमोर 4 शाखा ओपन झाल्या, एक IFS, एक IRS, एक IPS आणि एक IAS. तर फॉरेन बिरेनला जाण्यात महेशला इंटरेस्ट नव्हता, त्यामुळे फॉरेन एक्सचेंज त्याने बाजूला काढलं.